नमस्कार, मी नाना अटॅच गॅरेजमधून नाना मिस्त्री बोलतोय। ह्या आठवड्यामध्ये पाऊस चालू झाल्यापासून मी रोजच बघतोय की जास्तीत जास्त प्रमाणात माझ्याकडे टाकी साफ करण्यासाठी गाड्या येतात आणि कार्बोरेटर साफ करण्यासाठी गाड्या येतात किंवा प्लग शॉर्ट झालेले असतात। तर हे टाकीत पाणी जातंय कुठून आणि प्लग तरी का म्हणून शॉर्ट होतात, हे मला एक कस्टमरला सर्वांना सतर्कतेचा थोडक्यात इशारा द्यायचा आहे की टाकीत पाणी कुठून जाते। त्याचा मी शोध घेतला तर जास्तीत जास्त प्रमाणात टाकीत पाणी हे इकडे दाखवा, ह्या लॉकमधून हे जे लॉक दिसते हे लॉक जे आहे हे लॉक लापट होते। थोडक्यात हे लापट व्हायल्यामुळं इथून पाणी सगळं खाली जाते आणि ते पाणी टाकीमध्ये उतरते। टाकीमध्ये उतरलेलं पाणी काय होते, पाणी तळाला राहते आणि पेट्रोल वरती तरंगते। त्याच्यामुळं गाडी जर उभी राहिली 8 तासाच्या नंतर ते पाणी सगळं टाकीत खाली राहते आणि ते पाणी कार्बोरेटरमध्ये आल्याच्या नंतर गाडी सकाळची चालू व्हायला ताप देते। म्हणजे चॉक दिलं की पेट्रोल लवकर जाते इंजिनला आणि गाडी चालू होती, पण चॉक खाली घेतली की गाडी परत बंद पडते, अशी कस्टमरची मला कंप्लेंट येते। त्याच्यामुळे मी बऱ्याच जणांच्या टाक्या साफ केला तर पाणी टाकीत जाऊ नये म्हणून प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे। त्याचप्रमाणे जर प्लगला शॉर्ट होत असेल तर प्लगच्या वरची जी कॅप आहे त्या कॅपच्या तिथं चिकट टेप वगैरे लावून घेतला पाहिजे मेकॅनिककडनं लवकरात लवकर। अजून तुम्हाला काय व्हिडिओमध्ये माहिती पाहिजे असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन। धन्यवाद।